नमस्कार मंडळी, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सर्वांना आनंददायी आणि आरोग्यदायी जावोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण मंगळवारी येणारा भौमप्रदोष ह्या प्रदोषाविषयी, त्याचं व्रत कसे आहे, त्यांची कशी पूजा करायची, कोणती सेवा करायची आहे हे जाणून घेणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. ज्याप्रमाणे विष्णूची एकादशी हे व्रत असते, त्याप्रमाणे प्रदोष हे शंकराचे व्रत असते. प्रदोष व्रत करताना शिवाची आराधना केली जाते. यंदा प्रदोष मंगळवारी म्हणजे 4 जून या दिवशी आलेला आहे. तर भौमप्रदोष म्हणजे काय, सर्वप्रथम जाणून घेऊयात. भौम म्हणजे मंगळ ग्रहाचे नाव आहे. हे व्रत केल्याने कर्जातून सुटका होते, कर्जसंबंधित सर्व संकटे दूर होतात. तर या व्रताची पूजा कशी करावी हे सर्वप्रथम जाणून घेऊयात. प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षमध्ये त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत करावे. यामध्येही मंगळवारी आणि शनिवारी येणाऱ्या व्रताचे खास महत्त्व आहे बरं का. या दिवशी मनोभावे भगवान शिवाची पूजा केली जाते. आपल्या मंदिरातली, आपल्या घरातली जी पिंड आहे महादेवाची, त्या पिंडीवरती शिव अष्टोत्तर नामावली किंवा शिवमहिम स्तोत्राचा जलाभिषेक करायचा आहे. जसं आपल्या वेळेनुसार आपल्याला सहज शक्य होईल तसं दिवसभर व्रतस्थ राहायचं आहे. जलाभिषेक झाल्यानंतर पिंडीला स्थानपन्न करायचं आहे. नंतर पिंडीवरती भस्म आणि पार्वती मातांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर बेलपत्र महादेवाला आणि माता पार्वती यांना कोणतंही लाल फूल व्हायचं आहे. नंतर या दिवशी मंगळदेवाच्या नावाचे 21 किंवा 108 वेळा पठण करायचे आहे. हे नावे मी व्हिडिओच्या शेवटी देत आहे. तर ह्या व्रतामुळे मंगळ ग्रहाची शांती होते. नंतर संध्याकाळी हनुमान आणि शंकराची मनोभावे पूजा करायची आहे. या दिवशी हनुमान चालिसाचे पाठ मारुतीसमोर बसून करायचे आहे. तर त्यानंतर मारुतीला बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मगच आपण भोजन करायचे आहे. हे व्रत घरातील कोणीही केले तरीही चालते. तर अशा प्रकारे भौमप्रदोषाची ही व्रतसेवा आहे. हे व्रत केल्याने भगवान शंकर तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रापंचिक काही ज्या अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होईल. त्यामुळे हे व्रत आवर्जून नक्की करा. सहज कोणालाही करता येईल, साधे सोपे असे व्रत आहे. आपल्या आयुष्यात अनंत अडचणी असतात, आपल्या सांसारिक अनंत अडचणी असतात. तर काही जे महत्त्वाचे व्रत आहेत त्या व्रतामुळे ते अडचणी दूर होण्यास मदत होते. आपण मंगल ग्रहाची नावे जाणून घेऊयात. 1 आहे मंगल, 2 भूमिपुत्र, 3 ऋणहर्ता, 4 धनप्रदा, 5 स्थिरासन, 6 महाकाय, 7 सर्व कामार्थ साधक, 8 लोहित, 9 लोहिताक्ष, 10 सायंगाण कृपाकर, 11 धरात्मज, 12 कुंजा, 13 भूमिजा, 14 भूमिनंदन, 15 अंगारक, 16 भौम, 17 यम, 18 सर्व रोगहारक, 19 वृष्टीकर्ता, 20 पापहर्ता, 21 सर्व कामफलदाता. ही आहेत मंगल ग्रहाची 21 नावे. ही नावे 21 किंवा 108 वेळा पठण करायची आहेत. त्याने मंगल ग्रहाची शांती होते. तर असं हे साधं सोपं असं भौमप्रदोषाचं व्रत आहे. तर प्रत्येकाने करावं आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना हवं असेल त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आपण म्हणतो ना की एक सेवेकरी घडला तर त्याचं पुण्य पराकोटीचं आहे. त्यामुळं आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. जरी आपल्याकडून सेवा करणं झालं नाही तरी आपण ज्यांना हवं आहे, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचवला तर ती सेवा भरपूर सेवा केल्यापेक्षाही
महत्त्वाची आहे. त्यामुळं केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी. चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आणि परत नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी रजा घेते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.